आरती काय होतंय सारखं? लॉग इन आणि लॉग आउट करतेस? अच्छा, सान्वी. हा हा हा. हा, नमस्ते. ऍक्च्युली मी माझं नाव चेंज करत होते, ते होत नव्हतं सारखं, त्यामुळे जरा करायला लागलं होतं. नमस्कार. हा, ठीक आहे. नमस्कार नमस्कार, काय हरकत नाही. झाला आता ना? हो, झालं. आता सान्वी बसेल. सान्वी, बैस बैस. ये बाबा. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार, शुभ सकाळ. शुभ सकाळ. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. तुला माहितीये का ग अक्षय तृतीया? बरं, आपण बोलू नंतर याच्याबद्दल. थोडा वाट बघूया का अजून 1-2 मिनिटं? थोडा आपलं अजून थोडा थोडा आपला मेन वर्क जरा, मग आपण बोलू सगळं. नक्की. थांब. प्रांजली, छान. सगळ्यांनी पुस्तक आणि पेन आणि वही वगैरे घेऊन बसलाय तुम्ही दोघी जणी? हो. मी नाही. थांब आपण. मी नाही. व्हेरी गुड, खूप छान. अरे वा, तुझ्याजवळ बालभारतीचं पण पुस्तक आहे प्रांजली? हो, आईने घेतलं माझ्यासाठी. छान. मग तू वाचत असतेस का पहिलं त्यातलं काय? घेतलं. पहिलं घेतलं? हो. आहा. छान छान. त्यातनं गोष्टी वाचतेस का तू पण? तुला वाचता येतं त्यातलं थोडं थोडं? थोडं थोडं ना, खूप नाही. चित्र पाहून समजतं ना, पण चित्र छान आहेत ना त्यात? हो. हम्म. छान. आपण असं करूया, आपण आता तुम्ही तिघी आहात ना, तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. आज तुमच्या संपदा मॅडम आणि अनुराधा मॅडम दोन्ही नाही आहेत. ठीक आहे, तर आज आपण थोडस धमाल करू. आज मज्जेचा क्लास घेऊया. चालेल? वर्ग. हो. हो. मग आपण त्याच्यामध्ये काय करणार? पण उजळणी करू. उजळणी म्हणजे काय? म्हणजे हा. उजळणी म्हणजे उजळणी म्हणजे रिव्हिजन म्हणतात. रिव्हिजन, आपण रिव्हिजन करतो ना, अभ्यास झालेला असतो हो. आणि मग परीक्षेच्या वेळेस जायचं असेल, आपण अभ्यास आधीपासून करून ठेवतो, हो ना? आणि मग वेळेवर आपण काय करतो? पूर्ण अभ्यास पूर्ण करतो का नाही? आपण काय करतो? रिव्हिजन करतो. कारण झालेला अभ्यास पुन्हा आपण त्याला उजळणी करतो. त्याला रिव्हिजनला म्हणतात उजळणी. ठीक आहे? आणि जो आपण अभ्यासाची प्रॅक्टिस करतो त्याला म्हणतात सराव. सराव करतात. ठीक आहे, तर आता 2 शब्द लक्षात आले. नवीन शब्द शिकलो आज आपण. एक सराव आणि एक उजळणी. उजळणी म्हणजे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. ठीक आहे, तर आज अजून एक छान काहीतरी आहे आपल्यासाठी. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ते मी थोड्या वेळाने सांगेन. आहे काहीतरी सांगणार. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी छान आपण. हा, तर तुम्हाला आता तिघींना पण प्रार्थना म्हणता येते का? हो. म्हणता येते? कुणाला येते? सान्वीला पूर्ण येते का? नाही, पण मला पहिलं पहिलं कडवं कळवं येतं. पहिलं कडवं येतं. व्हेरी छान. आणि दुसरं अथिना, तुला येतं? नाही येत? बरं. प्रांजली, तुला येतं? नाही. नाही येत. बरं, मग पहिलं कडवं सान्वी म्हणेल. आणि मग आज सरप्राईज म्हणून सांगितलं ना, तर आपल्या वर्गामध्ये एक छानशी ताई आलेली आहे, गोड गोड ताई. ठीक आहे, ती आपल्या मोठ्या वर्गात शिकते आणि ती आपल्याला आज एक सुंदर गोष्ट पण सांगणार आहे. तर आपण त्या ताईचं स्वागत करूया टाळ्या वाजवून थोडस. तिचं नाव आहे निर्मिती. तर निर्मिती, सान्वी पहिलं कडवं म्हणेल प्रार्थनेचं. बाकीचे 2 तू म्हणशील का? हो मॅम. हा, चालेल. ठीक आहे, सान्वी सुरू करा मग. चला, सगळ्यांनी छान ताट बसा, हात जोडा. मानसाने पहिल्यापासून हीच आमुची प्रार्थना म्हणा. हीच हीच आमुची आमुची प्रार्थना, अन हेच हीच आमुचे मागणे. मानसाने मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे.
मानसाने मानसाची मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे पुढचं मागणे. म्हणायचं ना आता. धर्म जाती येतं का तुला? हो. नाही येत. म्हण. हा. धर्म डमरडाती प्रांत भाषा देश साडी संपू दे अन पुन्हा प्रसलो एक मना शुद्ध एक सांगणे मानसाने मानसाची मानसा समवागणे बरं. छान छान छान. तू हीच आता म्यूट कर. आमुची ठीक आहे एक मिनिट. प्रार्थना. हा. निर्मिती पूर्णच म्हण पहिलेपासून. हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना धर्म जाती आशा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना भोवताली दाटला दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना लाभले आयुष्य ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. छान. सगळ्यांना कळलं बघा. तर ही निर्मितीताई जी आहे ती आपल्या शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून शिकते आहे. आता तुम्ही जसं कुठल्या लेवलला आहात, तुम्ही मध्यम गटात आहात ना, तर ती लहान गटापासून आलेली आहे या शाळेमध्ये. तर आता ती आपल्याला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. तर निर्मिती, आपण गोष्ट ऐकूया तिच्याकडून. नमस्कार. ऐकायची? हा, सांगते ती गोष्ट. हा, चला निर्मिती सुरू. नमस्कार, माझं नाव निर्मिती देशक आहे आणि मी बालरंग 1 मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कोणाकोणाला गोष्ट ऐकायला आवडते? तुम्ही मराठीत गोष्टी ऐकतात का पण? हो. चांगलंय. कोणते कोणते ऐकले? खूप ऐकले असतील ना. हो. आज मी तुम्हाला एका कोंबडीबद्दल गोष्टी सांगते. आता आपल्याला कोंबडी काय देते? अंडा. तर ही गोष्ट आहे कोंबडी जी सोन्याची अंडी द्यायची. बरोबर. एका गावात एक गरीब माणूस राहत होता. एका दिवशी तो बाजारात गेला आणि त्याला एक कोंबडी दिसली. त्याच्या मनात हा विचार आला की जर की त्यांनी या कोंबडीचे अंडे विकले तर त्याला पैसे मिळतील. तर त्यांनी त्या कोंबडीला विकत घेतलं आणि तिला घरी आणलं. रात्र झाल्यावर दोघंही झोपायला गेले. पुढच्या दिवशी तो माणूस उठला आणि कोंबडीला त्याच्या जवळ घेतलं. त्याला कोंबडीच्या जवळ काहीतरी चमकताना दिसतं. आश्चर्यचकित तो त्या गोष्टीकडे पाहत राहिला आणि मग दिसलं, अरे सोन्याचं अंड. तो खूप खुश झाला आणि मग त्याला असं वाटले
की जर की मी हे सोन्याचे अंडे बाजारात विकले तर मी किती श्रीमंत होईल. तर त्यांनी तेच केलं. बाजारात जाऊन त्यांनी तो सोन्याचं अंड विकलं. असे काहीच दिवस गेले. कोंबडी दर कोंबडी दर अ, दर दिवस त्याला सोन्याचे अंड द्यायची आणि तो जाऊन बाजारात विकून यायचा. असे करून तो माणूस खूप श्रीमंत झाला आणि त्यांनी स्वतःसाठी घर बांधलं. एका दिवशी त्याला हा विचार पडला की जर की मी कोंबडीचा पोट कापून सगळे अंडी एकाच वेळी घेतले तर मी किती श्रीमंत होईल. तर त्यांनी कोंबडीला मारलं. पोट कापून उघडल्यानंतर त्याला दिसलं काहीच नव्हतं. खूप शोधाशोधी नंतर पण काहीच नाही मिळालं. मग त्याला त्याची चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी शिक्षा भोगली. असे ह्याचं तात्पर्य म्हणजे अर्थ अति तिथे मान. धन्यवाद. आवडली का सगळ्यांना गोष्ट? काय मग कोंबडी काय द्यायची? कसं असायचं ते अंड, कसं असायचं? सगळ्यांनी अनम्यूट करा. निर्मिती, तुला प्रश्न विचारायचे असे काही की मीच विचारू? नाही. मीच विचारा. नाही विचारायचे, बरं. तर तर सान्वी, कुठलं अंड असायचं ग ते? साधारण अंड असायचं का पांढऱ्या रंगाचं? हो. नाही. अथेना, तू सांग. सोन्याचा. सोन्याचं अंड द्यायची ती कोंबडी. स्पेशल कोंबडी होती ती गोष्टीतली, हो ना? मग त्यांनी काय केलं, त्या माणसानी रोज तो अंड घ्यायचा आणि बाजारात जाऊन विकायचा. मग सोन्याचं अंड असल्यामुळे त्याला खूप पैसे मिळायचे आणि मग भरपूर पैसे कमवले त्यांनी आणि तो खूप श्रीमंत झाला. त्यांनी स्वतःसाठी घर वगैरे पण घेतलं. कळली तुम्हाला गोष्ट प्रांजली? खेळणं बंद करायचं. आपण ऐकतोय ना गोष्ट? बाजूला ठेवा हातातलं सगळं. ठीक आहे. तर मग त्या माणसाने हळूच विचार केला की अरे, रोजच एक अंड घेऊन घेऊन काय करायचं, असं करूया सगळी अंडी एकाच वेळी घेऊया, हो ना? तर काय त्यांनी विचार केला की अरे, हिच्या पोटातनच तर अंडी निघतात. ते अंड याच्या पोटातनच येतं, मग सगळी अंडी हिच्या पोटातच असतील कोंबडीच्या. तर त्यांनी काय विचार केला की चला आपण असं करूया, पोटच फाडूया हिचं आणि सगळी अंडी एकाच वेळी घेऊन घेऊया. तर त्याने काय झालं, पण पोट फाडल्याने काय झालं, आपलं पोट फाडलं तर आपण मरून जाऊ, हो ना? तसंच ती कोंबडी पण पोट फाडलं की असा त्रास होणार ना कोंबडीला आणि ती मेल. त्यामुळे तिच्या हातनं काय अंड दिसलंच नाही, त्यामुळे त्याला अजिबातच काहीच मिळालं नाही. तर तो काय ठरला, मग त्यांनी मोह जो होता त्याचा तो आवरला नाही. तर जास्त लोभ करणं फायद्याचं नाही, त्यांनी तोटेच फार होतात. कळलं तुम्हाला आता? छान छान. हो. तर अथेना, ते मस्त. तर आता कोंबडी हा शब्द कुठल्या अक्षरापासून तयार झाला? काय अक्षर आहे कोंबडी सुरुवातीचं? क. क. छान, ठीक आहे. तर निर्मिती, खूप खूप छान, तुझे खूप खूप आभार. तू खूप छान गोष्ट सांगितलीस. सगळ्यांना कळलं की मोह करू नये, लोभ करू नये आणि अति जास्त प्रमाणात स्वतःकडे गोष्टी घेऊ नये. त्यांनी आपलं नुकसानच होतं. नुकसान झालं ना त्या माणसाचं, हो ना? त्याला रोज अंड मिळायचं, ते मिळणं बंद झालं, मग ती कोंबडी मेली तर, हो ना? कळली तुम्हाला गोष्ट? कशी वाटली? छान. छान होती, ठीक आहे. हा, तर निर्मिती, थांबतेस का वर्गात की तुला जायचंय? जायचंय, बरं, ठीक आहे. चला, आम्ही आमचा वर्ग पुढे करतो. तिला छान टाळ्या थँक्यू म्हणा निर्मिती ताईला. मॅम, मी धन्यवाद. वर्गात नाही येऊ शकणार, माझी मॅच आहे. बरं बरं, ठीक आहे, चालेल. चालेल, छान छान छान, खूपच छान गोष्ट सांगितली. चला, भेटूया. तर आता मला सांगा, आपण काय करणार आहे आज? उजळणी करणार आहे ना? तर
क पासून क ची बाराखडी कोण सांगेल मला? क मी एक 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 त्याचं उदाहरण. अच्छा, खूप छान. कुणाकुणाला येते? मग क ची एकीने सांगायची, मग ख ची मला कोणीतरी दुसरं कोणीतरी सांगणार. ठीक आहे. तर क ची बाराखडी पहिले प्रांजलीने हात वर केला होता, तर मग आपण प्रांजलीकडून ऐकूया. प्रांजली सांग. कची भाराखडी. कची हा भाराखडी. क. हा म्हण. क का की कु कु के कै को काऊ कम कहा. खूप छान. सान्वी, तू ग ची म्हण. ग. ग गा अनम्यूट कर. ग ग ग्लास. ग गा गी गु गु गे गई गो गु गम गा. खूप छान. अथेना, तू ट ची म्हण. ट. ट. टा टी टी टू टू टे टाई टो टव टम टहा. छान. खूप छान. चालेल. आता मला एक सांगा. अंक अंक कुठपर्यंत येतात तुम्हाला? एक पासून कोणते किती अंक येतात? हा सान्वी. हा सान्वी अनम्यूट कर. सगळ्यांनी अनम्यूटच राहा. मी सांगते त्यांचं नाव, फक्त बोलायचं नाही मध्ये. हा ठीक आहे. जा. हा आपण अंक विचारत आहे मी तुम्हाला. अंक अंक. काउंटिंग. नंबर. हा एक हा म्हण. 15. 15. ठीक आहे, म्हण मग. 1 पासून 15 पर्यंत म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 18. 18 खाल्लं. 19 भूक लागली 20 का? 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 37 35 36 37 38 39 40 41 41 42 43 44 45 46 46 47 48 49 50. खूप छान. थांब आता 1 मिनिट. 47 होते. 47 नंतर 48. ठीक आहे. आणि प्रांजली खाडीलकर. हे प्रांजलीच नाव आहे का की दुसरं नाव आहे का पिल्लू तुझं? प्रांजलीच. प्रांजलीच आहे ना. बरं, छान. मी म्हणू आता? प्रांजली, सानी आणि अथेना. हा आता प्रांजली म्हणेल. अथेना, तू तोपर्यंत तयार करून ठेव. हो. तुला जितकं येतं तितकंच म्हणायचंय. हा? जेवढं येतं तेवढंच म्हणायचं का? एक. होय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पर्यंतच येतं मला. का 11 12 नाही येत? शिकायचं का मग आपण आज? बरं, आपण मला बघूया. येतं. हा सान्वीला येत, पण आपण या प्रांजलीला शिकवूया. अथेना, तुला कुठपर्यंत येतं? 12 पर्यंत. बरं, म्हण ना मग. चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12. ठीक आहे. तर आता आपण एकावर 0 10 होतात. कळलं सगळ्यांना? एकावर 0 10 म्हणतो ना आपण. 1 पासून 10 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना लिहिता येतं? प्रांजली, अथेना, सान्वी. 1 पासून 10 पर्यंत लिहिता येतं? हा, तिघींना पण छान लिहिता येतं 1 पासून 10 पर्यंत? मग आपण थोडस पुढचा प्रयत्न करूया मग. 1 पासून 20 पर्यंत लिहायचा प्रयत्न करूया. 20. मला नाही 1 till 20.
नाही ना, शिकणार आहे ना मग आपण आता. ठीक शिकायचं आहे. की नाही? शिकूया की नाही? शिकूया ना पटकन. 5 मिनिटात शिकून होईल, काही वेळ लागत नाही. कारण आपल्याला ना तुम्हाला सगळ्यांना 1 पासून 10 पर्यंत येतं. लिहून काढा पटकन मग. 1 पासून 10 पर्यंत लिहा. चला, बरं. अथेना तू पण लिह. 1 ते 10. 1 ते 10 अंक लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हो, लिहितो मॅम. लिहा. चला. अरे वा, सान्वीचं झालं पण. खूप छान. 6, 7, 8, 9, 10. खूप छान सान्वी, मस्त, एकदम मस्त. काय म्हणते सान्वी? काय म्हणालीस? तुझा आवाज नाही येते बेटा. काम येतं. हा, तुला पुढचं पण येतं? हो. चालेल, लिही मग. तुला जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तू लिही. आपण यांना 20 पर्यंत शिकवणार आहे आज. ठीक आहे? बरं. हा. सगळ्यांनी काढला का एक व्यवस्थित? एक. हो. काढला एक. त्यानंतर 2 काढल्या. अथेना तू काढ. तुला येतं लिहिता ना? 1, 2, 3, 4. त्याचा करत करत सगळ्यांनी 10 पर्यंत लिहा. झालं लिहून? मॅम, माझं 5 पर्यंत झालंय. आता मी 6 वर आहे. 6. लिही ना मग. अथेना झालं का? प्रांजली, तुला माहिती आहे कसं लिहायचं 6 वगैरे? मला नाही लिहिता. मी तुला लिहिता ऑलमोस्ट नाहीये? होत माझं. ऑलमोस्ट. बरं, छान. काय झालं अथेना? काय म्हणतेस? आधी लिहिलंय ना तुम्ही 1 पासून 10 पर्यंत? तुझ्या वहीत लिहिलेले आहेत? हो. त्या पेजवर जा. अरे वा, छान. सान्वीचं पण झालं. सान्वीचं आता आपण यांना एक ट्रिक शिकवणार आहे ना, एक युक्ती शिकवणार आहे. 11 ते 20 कसं लिहायचं ते. सान्वीनी ती युक्ती वापरली. सान्वीनी छान लिहिलं. 13. सान्वी 1 मिनिट थोडं जवळ आण ग बेटा. 13, 14, 15. हा, थोडं 1 मिनिट. हा, थोडं वरती कर. तुझं 16 जो 6 जो आहे ना, तो 3 सारखा लिहिलास तू. तो व्यवस्थित कर सान्वी. 16 मधला जो 6 आहे ना, तो 3 लिहिलास तू. तो 6 कर. सरळ लाईन काढते. ठीक आहे. होतं ते थोडंफार कधी कधी. ठीक आहे, आता कळलं? 3 उलटा लिहिला की 6 बनतात. झालं, खूप छान. चला, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला पुढचा एक अंक शिकवणार. अगं बाई, तू तर नंबर आणि हे पण लिहिलंस. किती छान, अक्षरात पण लिहिलंस. छान. तर आता तुझा 1 लिहिलेला जो आहे ना, 1 लिहिता येतो तुला ना प्रांजली, अथेना? लक्ष द्या इकडे आता. तर आपण आता 11 लिहिणार आहे. हा, अगं बाई, ते पण आलं की तुला. खूप छान. तर मग आता 11 कसं लिहायचं माहिती सगळ्यांना? अथेना इकडे लक्ष दे. हो, आता माहिती मला. माहिती तुला पण? बरं. मग आता 1 लिहायचा आणि त्याच्यावर अजून 1 बाजूला काढायचा. ते झाले 11. त्याच्यानंतर पुन्हा 1 लिहायचा, त्याच्या बाजूला 2 काढायचे. ते झाले 12.
त्यानंतर पुन्हा 1 काढायचा, त्याच्या पुढे 3 लिहायचे, तर ते झाले 13. हो ना 14. सान्वी, बरोबर आहे ना? हो. छान. मग एकावर मग काय म्हणू आपण? एकावर 3 13. मग पुढचा अंक काय आहे सान्वी, सांग बरं. 13 नंतर 14. मग ते काय म्हणू आपण? एकावर 4 एकावर 4 14. 14. असे ना, कळलं बेटा? कळलं का तुला? एकावर 4 14. सेम नाही आता. आणि मग नंतर मग 15 14. म्हणायचं असेल तर 15. 15चं कसं म्हणायचं? एकावर एकावर 5. एकावर 5 15. काय लिहिते आता? मग पुढचं सांग सान्वी. एकावर 1 आणि 1 लिहितो. एकावर 5 15 झालं ना. पुढचं सांग ना. एकावर 6 16. 16. प्रांजली झालं लिहून? 1 नाही काढत आहे. एकावर 6 16 लिहिले तू? 1. लिहिलेस का? अथेना, तू लिहिलेस? बोल ना. लिहिते. लिहिते. छान. मॅम मी अख्खं लिहिलं. अख्खं हा, स्वतः सान्वी पुढचं सांग. अख्खं स्वतः लिहिलं. अख्खं 17. लिहिलं. अच्छा, दाखव. चला दाखव. एकावर 6 17. 17. एकावर 7 थोडं. एकावर 7 17. खूप छान. त्याच्यानंतर एकावर 8 7. एकावर 8 18. प्रांजली पुढचं सांग. एकावर 9 एकावर 9. नाही येत मला एकावर 9. 19. 19. हा, म्हणायला शिकायचं आपल्याला, बोलायला शिकायचंय आपल्याला, लिहायला नाही शिकायचंय सध्या. एकावर 9 19. आणि मग शेवटचा जो आकडा आहे तो थोडासा 20. 20. 2. जादुई वेगळा 2 बनला. आणि 0. 2 आणि 0. हा, 0 नाही म्हणत आपण, 0 म्हणतो. 20. 2वर 0 20. 20. कळलं? हो. मग आता एक वेळा म्हणून दाखवतेस का? सान्वी म्हणून दाखवते आणि मग प्रांजली तिच्या मागे म्हणेल. चालेल? आणि अथेना प्रांजली नंतर म्हणेल. आपण पुन्हा सुरू करूया मग. 1 म्हणा 1 सान्वी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघ पुढे येतं ना. एकावर 1 11. 11 12 13 14 15 17 16 16 17 17 18 19 20. छान, जमलं. पहा प्रांजली, आलं ना? असं तर रोज थोडं आईला म्हणून दाखवायचं. मग असं 20 पर्यंत झालं की मग हळूच आईला विचारायचं की पुढचं काय आहे. मग पुढचं आई सांगेल 21. मग असं करत करत 30 पर्यंत जसं सान्वीनी पाठ केलं. आहा, छान. आणते ना, खूप सुंदर. 12 13 14 15 16. थांब 1 मिनिट, बघू. 17 18 19 20. व्हेरी गुड. मस्त. तर अथेना, तुला म्हणता येते तर आता हे जे लिहिले तू अंक म्हणता येतील? म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हा, सान्वी थांब. अथेना म्हणते. 16 17 18 19. अरे वा, बघ बरं. अथेना, तू मला म्हणालीस की तुला 12 पर्यंतच येतं, पण तुला तर छान आलं. 20 पर्यंत म्हणता आलं. खूप छान. प्रांजली, पुन्हा एक वेळा म्हणून दाखवते. 1 2 3 4. अनम्यूट कर. तू म्यूट का झालीस? अनम्यूट कर ना. ऐकू येत नाहीये तुझा आवाज. अनम्यूट कर. हा. बोल. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 थांब सान्वी, तिला विचार करू दे. थांब, आपण तिचं ऐकणार आहे ना, आपल्याला माहितीये आता तिला पण यायला हवं ना. तर आपण तिची मदत सध्या नाही करू. जेव्हा तिला अजिबात येणार नाही तेव्हा मदत करू. चालेल? 15 पासून. स्टार्ट करू परत हा, स्टार्ट कर. करू 11 पासून कर. एक 11. दोन बर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 12 13 14 15 16 17 18 19 20 छान. ठीक आहे. तर पुढच्या वेळी थोडस 17 मध्ये आपण गडबडतो, 16-17 मध्ये, तर मग ती गडबड नको व्हायला. तर आता पुढच्या रविवारी पुन्हा छान म्हणून दाखवायचे 20 पर्यंत सगळ्यांनी. सान्वीला 50 पर्यंत येतात, तुमचे आता 20 पर्यंत आज झाले आहेत. समजा पुढचं करायचं असेल तर आईबाबांसोबत थोडस 30 पर्यंत करून बघायचं. चालेल? हा, बरं. आपण आज थोडस मराठी महिने शिकणार आहोत. आपण नेहमी जसं बोलतो तसं आपण आता कुठला महिना चालू आहे माहितीये का तुम्हाला? आपण एप्रिल. नाही, थांब, चैत्र नाही, थांब. आपण आता एप्रिल चालू आहे. एप्रिल चालू आहे ना. आपण आजची तारीख किती आहे? आजची तारीख माहितीये का तुम्हाला? चला सांगा. काय आहे आजची तारीख? 19. अरे, आपण 19 नंबर शिकलो ना आज. अंक शिकलो ना. आता 19 म्हणता आलं पाहिजे आपल्याला. हो ना? तर आजची तारीख आहे 19 एप्रिल. आणि वार कोणता आहे? कोणता वार आहे? 19 एप्रिलचा वार रविवार. तुम्हाला वार माहितीये? आठवड्याचे वार माहिती आहेत का तुम्हाला? थांब 1 मिनिट सान्वी, आपण सगळ्यांनाच विचारू. प्रश्नच नाही. बुधवार शुक्रवार शनिवार. थांब प्रांजली. पहिले सान्वीनी हात वरती केला. आपण प्रांजलीकडून ऐकू पहिले. ठीक आहे? आणि तू ऐक आणि मग मला तू सगळ्यांनाच मी विचारणार आहे, दोघींना पण. चालेल? हा, सान्वी सांग बेटा. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आज आहे रविवार. आज आहे रविवार. सुट्टीचा वार, आनंदाचा वार, मज्जा करायचा वार, मराठी शाळेचा वार, मराठी वर्गाचा वार. हो ना? हा, चालेल. चला प्रांजली, तू म्हण. सोमवार सोमवार, मंगळवार बुधवार बुधवार, शुक्रवार गुरुवार. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. झालं ना मग, सोमवार झाला ना आपला. चालेल. हा, अथेना, तुला माहिती का ग? नाही. चला म्हणून दाखव. छान बस. सोमवार मंगळवार नाही माहिती? मला माहिती आहे. मग म्हणायचे का आपण? तुला तुझ्यासाठी म्हणायचे पुन्हा? तू म्हणते मग आमच्या मागे. हा, मग पहिला वार कोणता? सोमवार. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. शुक्रवार म्हणायचं आहे. सान्वी सांगते ना, शुक्रवार म्हण. शुक्रवार थांब, अथेनाला म्हणू दे. हा, शुक्रवार म्हण अथेना. शुक्रवार शनिवार रविवार. आलं? आता प्रॅक्टिस करा, सराव करा घरी. हा, आपण आज रविवार आहे. उद्या कोणता वार असेल मग? आज रविवार आहे. उद्या कोणता वार आहे मग? सोमवार. उद्या सोमवार असणार आहे. बरं प्रांजली, छान बसायचं. काल कोणता वार होता? काल कुठला वार होता? आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. काल कुठला वार होता? कालचा होऊन गेलेला वार कोणता होता मग? शनिवार. अरे सोपं आहे की. आता आपल्याला सगळे वार माहिती आहेत ना क्रमाने. आपल्याला क्रम माहिती आहे वारांचा. रविवार कशानंतर रविवार येतो? शनिवार नंतर रविवार येतो. मग रविवारच्या आधी काय येतं? रविवारच्या आधी शनिवार येतो ना? हो. हा, तर आता अथेना पुन्हा एक वेळा म्हणून दाखव. सोमवार मंगळवार. सोमवार
म्हण माझ्या मागे म्हण. सोमवार, मंगळवार, मंगळवार. बुधवार, रविवार, थांब 1 मिनिट सान्वी. हा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार. आलं सान्वीला? आलं ना? चला हो. टाळ्या. अथेनासाठी टाळ्या. अथेनाला आलं. तर मग आपण असंच आता जसे वार आपण मराठीत म्हणतो ना, म्हणतो की नाही? मराठीत म्हणालो आपण तसेच आपले महिने पण मराठीमध्ये आहेत. प्रांजली आणि अटेना. आता लक्षात द्या इकडे माझ्याकडे. आपण नवीन काहीतरी शिकणार आहे ना. काय सगळ्यांनी एक वेळा असं काहीतरी करा बरं. असे चुटकी करा. नाही ते काही पाठवायचं नाही अथेना, मध्ये काही पाठवायचं नाही अजिबात. ते डिस्टर्ब करतं क्लासला. ठीक आहे, आपण आता आपला क्लास अटेंड करतोय, वर्गामध्ये लक्ष द्यायचं. चला असं करा सगळ्यांनी. कुणाला वाजवता येते? ठीक आहे, टाळ्या वाजवा. ठीक आहे, छान. आता लक्ष द्या सगळ्यांनी. तर आज आपण शिकणार आहे महिने, मराठी महिने. आता आपण कुठला महिना सांगितला? एप्रिल सांगितला, हो ना? सान्वी लक्ष दे इकडे आता. सान्वी, काय? मराठी महिने माहिती आहेत तुला? हो. हा, थांब आपण ऐकू आता. तर आता आपण आज जो महिना सांगितला ते आपण जे वापरतो रोजच्या व्यवहारात, ते आपण इंग्रजी महिने वापरतो. ठीक आहे? आपले मराठी महिने पण आहेत. जसं आपण मराठीत सोमवार, मंगळवार शिकलो आता, तसंच आपल्याला चैत्र, हा, नंतर हा, दुसरा महिना कुठला? बोला. चैत्र. मला सोमवार, मंगळवार, चैत्र. मला चैत्र वैशाख नाही. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. फाल्गुन. ठीक आहे. मार्गशीर्ष नंतर येतो पौष. ठीक आहे. तर आता कोण बोललं? हे हात तोंडात वगैरे काही घालायचं नाही. छान बसा दोघी जणी. प्रांजली, हा. आपण मराठी महिने शिकणार आहोत म्हणाली ना मी. तर पहिला महिना कोणता सांगितला सान्वीनी? प्रांजली? चैत्र. चैत्र. काय आहे अथेना पहिला महिना? चैत्र. चैत्र. ठीक आहे. दुसरा महिना? वैशाख. वैशाख. काय आहे दुसरा महिना प्रांजली? तू फ्रीज झाली. हा, अथेना तू सांग. वैशाख. वैशाख. त्याच्यानंतर कुठला महिना सांगितला? ज्येष्ठ. ज्येष्ठ. ज्येष्ठ म्हणतात त्याला, ज्येष्ठ. म्हण अथेना. ज्येष्ठ. ज्येष्ठ. त्याच्यानंतर कुठला महिना येतो? आषाढ. आषाढ. अथेना म्हण. आषाढ. 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 त्यानंतर कुठला महिना येतो? श्रावण. 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 त्याच्यानंतर येतो भाद्रपद. 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 ठीक आहे. त्याच्यानंतर येतो आश्विन. आश्विन. त्याच्यानंतर येतो कार्तिक. 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 त्याच्यानंतर येतो मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. मार्गशीर्ष असं म्हणतात त्याला. श पूर्ण नाही म्हणायचा, मार्गशीर्ष. मार्गशीर्ष. त्यानंतर येतो पौष. पौष, माघ, फाल्गुन. पौष, माघ आणि फाल्गुन. 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 फाल्गुन म्हणा, फाल्गुन. 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 हा, तर एक वेळा मी सांगते, पुन्हा एक वेळा आपण माझ्या मागे म्हणाल तुम्ही, आणि मग आपण थोडीशी
मी तुम्हाला काहीतरी कोडी विचारेल, ती कोडी सांगायची, किंवा मग काहीतरी अक्षरावरून छानसं नाव सांगायला सांगेल तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आपण ते पण ठेवू, एक नाव, गाव, वस्तू. ठीक आहे? चालेल? तर आता एक वेळा आपण याला पुन्हा म्हणून बघू. हो. म्हणा माझ्या मागे. चैत्र, चैत्र, वैशाख, वैशाख. थांब ना सान्वी, माझ्या मागे म्हणायचं आहे ना. तुम्ही तिघींनी पण माझ्या मागे म्हणायचं आहे ना. हा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ठीक आहे? बरं, आपण आता अथे ना ते तोंडात घालणं बंद करा. जेवण व्हायचंय आपलं ना, नंतर जेवायला जायचंच. आपला क्लास संपला की जेवू आपण. ठीक आहे? आता सध्या असं काही काही खायचं नाही. ते बाजूला ठेवा हातातलं. चला. हा. तर आता मी काय सांगते, आपण आता कुठला सण साजरा केला आणि आपला नवीन वर्ष कधी सुरू झालं कोणाला माहिती आहे का? आपण चैत्र झाला आपला, चैत्र महिना सुरू झाला आपला, चैत्र संपला पण. तर चैत्र महिन्याची सुरुवात कुठल्या सणाने केली आपण? सण माहिती आहे का तुम्हाला? कोणता सण साजरा केला आपण मागच्या महिन्यात? मला माहित नाही. असं छान बघा, बांबूच्या काडीवर काहीतरी उभारलं आपण. आठवलं? गुढीपाडवा. आहे ना? हा. मग तो जो सण असतो, गुढीपाडवा. कोणी गुढी उभारली? गुढीपाडवा. मग सगळ्यांनी गुढीपाडवा बघितला. कशी होती गुढी उभारलेली? काय काय केलं? काय आठवतं का? काय गोड बनवलं होतं तुमच्याकडे? काही गोड बनवलं होतं? अजून काय बनवलेलं? खूप वर्ष गेले, आपल्याला माहित नसतं. बरं, काय केलं होतं गुढीपाडव्याला? काही गुढी उभारली होती तुमच्याकडे? होती प्रांजली? उभारली ना? छान. मग त्याला कशाने सजवलं होतं? कुंकुने. आणि हार, फुलं, हो ना? हार घातलेला, आंब्याचे पानं लावलेले, त्यानंतर कडुलिंबाचे पानं लावलेले, हो ना? तर तो जो सण आपण साजरा करतो तो असतो आपला वर्षाचा पहिला दिवस. त्या दिवशी आपला चैत्र महिना सुरू होतो. कळलं? छान. आता आपण सगळ्यांना मुळाक्षर येतात? क पासून ज्ञ पर्यंत सगळ्यांना येतं तुम्हाला? शत्रज्ञ पर्यंत येतं ना? चला मग आता छान बसा. प्रांजली छान बसा, मी लिहायला सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना. चला, पेन आणि पेन्सिल ठेवा सोबत. प्रांजली छान बसा. वर्गात असंच बसता का तुम्ही? तुमच्या शाळेमध्ये जाता तर? हा, शाळेत बसलोय आपण, शाळेचा वर्ग चालू आहे. तर आता मला क पासून नाव सांगा एक. प्रत्येकाने प्रत्येकाने एक एक सांगायचं आहे. मी पहिले एक ज्याला विचारेल त्याने सांगायचं. हा, सांग. अथे ना, तू सांग. अनम्यूट कर. अनम्यूट केलंय. मग आवाज का येत नाही तुझा? हा, आता म्हण. क पासून. हा, थांब, थोडस नंतर सांग. सांग पुन्हा व्यवस्थित. जवळ येऊन बोल थोडं. काळा. काळा. अगं नाव विचारलं ना, नाव. कुणाचं नाव? मुलाचं किंवा मुलीचं नाव? क पासून. चालेल. सान्वी तू सांग. बरं, ज्याला माहिती त्यांनी सांगा. चालेल. हा, प्रांजली तू सांग. प्रांजली व्यवस्थित बसायचं आहे. छान बस. हा, मग आपली बुद्धी काम करत नाही असं लोळत बसलं की.
हो. असं छान बसायचं. हा बघ बरं, आता तू पालथी मांडून बसलीस ना, खूप छान. चला बोला. कमला. 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 ठीक आहे, क पासून कमला नाव झालं. ठीक आहे, मग क पासून एखाद्या गावाचं नाव माहितीये तुम्हाला? गाव. कोल्हापूर. कोल्हापूर. पहा बरं, छान. एखाद्या वस्तूचं नाव. हा, सान्वी जोड्याने सांग. कात्री. कात्री. व्हेरी गुड, मस्त मस्त. बघा, आपल्याला नाव कळलं कमला, गावाचं नाव कळलं कोल्हापूर, आणि वस्तूचं नाव कळलं कात्री. आता ग पासून घेऊया. ग ग कोण सांगेल मला? ग पासून नाव सांगा एखादं. अच्छा, सान्वी तू सांग. मला सांगायची आहे. हा, मॅम ग मला पासून पण सांगायचंय. सांग. हा, प्रांजली ग पासून नाव सांग. घर. अगं नाव विचारतीये मी, आणि ग चालू आहे, घ नाही चालू. गौरी. 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 छान. अथेना तू सांग. मी सांगेन गौरी. बरं ठीक आहे, अथे तू गौरी सांगितलं. अथेना, वस्तूचं नाव माहिती आहे ग वरून? बरं, प्राण्याचं नाव सांगा ग वरून. ठीक आहे, वस्तू राहू दे. प्राणी एखादा ग वरून. गाय. गाय. आहे ना गाय? हो. गाय. ठीक आहे. बरं, गायीचं वर्णन कोण करेल मला सांगा. गाय कशी असते? तोंडात नाही घालायचं सान्वी, आणि हे मध्ये इमोजीस टाकायचे नाही म्हणून सांगितलं ना. हा, गाय कशी असते कोण सांगेल? सांग, चालेल. तुझा आवाज नाही येते बेटा, थोडं मागे हो, किंवा तो हे बरोबर कर माईक. हा, आता सांग. थोडी जवळ बस आणि हलू नको बोलताना. हा, आता बोल. नाही ना, काही ऐकू येत नाहीये ग. मला ऐकू येते का सान्वीचं? प्रांजली तुला ऐकू येते का? काय? हो, सान्वीचं ऐकू येतोय. काय म्हणाली सान्वी? सांग बरं मला मग. विसरून गेली. विसरली? आता बोलली ना सान्वी. तुझा आवाज येत नाहीये, थोडं आईला विचार कसं बोलायचं ते. थोडस तिथे ऍडजस्ट करतो माईक. हा, अथे ना. बरं, मग प्रांजली तू गायीबद्दल काय सांगू शकते? गाय कशी असते? काय? सांग चल. मोठी. मोठी असते, पण गाईला काय काय असतं? हात, पाय, डोळे, कान, नाक वगैरे. शिंग. किती असतात? दोन. 2 शिंग असतात. आणि शेपूट. शेपटीने काय करते ती? हा, शेपूट असतं एक. छान. शेपटीने काय करते ती? शेपटीने ती तिच्या माशा बाजूला करते, किंवा माशांना हाकलते. ठीक आहे. पाय असतात ना? किती असतात? किती पाय असतात गाईला? 2. 4. 2. गाय 2 पायावर चालते का? गाय 2 पाय. कसं? थोडासा विचार, कल्पना करा, गाय 2 पायावर चालतेय, कशी चालेल बिचारी? शक्य आहे का? किती मोठी असते ती? कसं मजेशीर ना. एक शेपूट असतं, 4 पाय असतात, 2 शिंग असतात. झालं, गायीवरचा निबंध झाला. आणि गायीला आपण देव मानतो, आपण गायीची पूजा करतो ना. गायीची पूजा करतात ना? करतात. सान्वी तुझा आवाज येत नाहीये, तू थोडासा व्यवस्थित विचार बरं आई बाबांना, त्याला व्यवस्थित ठेवायला तुझा फोन. तू बोलतेस पण काहीच ऐकू येत नाहीये व्यवस्थित. अथे ना, ग पासून नाव कळलं गौरी,
ग पासून गाय. आपल्याला प्राणी कळला का? गाय. मग ग पासून अजून काही सांगू शकतेस का एखादी वस्तू किंवा गणपती. गावाचं नाव? गणपती. ग पासून गणपती पण छान. बरं आता पुढचं घेऊया आपण थोडस. ध ध ध ध पासून येतं कोणाला? ध पासून धनुष. ध पासून एखादी वस्तू? धनुष. धनुष्य. धनुष्यबाण. धनुष्यबाण. सान्वी तुझा आवाज अजिबात येत नाहीये. तू थोडी मागे होऊन मागे होऊन बोल बरं. डमरू. डमरू काय असतं? डमरू. ड ड अच्छा ड पासून डमरू. बरं ठीक आहे, ड पासून डमरू. बरं आपण आता वस्तूच घेऊया थोड्याफार. मी काहीतरी करते. हा इथे अथेना. आता कळला आवाज. हा बरं ठीक आहे. आता आपण असं करूया, एखादं वस्तू सांगा मला. आता वस्तूंची नावं अजून सांगू शकता तुम्ही? डब्बा. डब्बा. ड पासून डब्बा. ड पासून डमरू. अजून तुझ्या हातात काय आहे? ढोकळा. ढोकळा. ढोकळा पदार्थ झाला की आता. बरं त्याचं मुळाक्षर, ढोकळ्याचं मुळाक्षर कशापासून? काय आहे मुळाक्षर? काय आहे अक्षर? काय आहे ढोकळ्यामधलं? ढ. ठीक आहे, ढ. ठीक आहे सान्वी, खेळ बंद. आपण हात आपल्या जवळ, तोंडाजवळ काही गेलेलं दिसलं नाही पाहिजे मला. हात छान बांधून बसा सगळेजण व्यवस्थित. हा ढ झालं. आता ट पासून एखादं फळ सांगा किंवा भाजी सांगा. ट. ट. टमाटर. अच्छा ठीक आहे. अजून टोमॅटो. टमाटा. बरं ठीक आहे, टमाटा. अजून आजकाल असतं ना, आपण त्याला दुसरा शब्द पण आहे. क पासून अजून एक छानसं फळ आहे जे आता आपण उन्हाळ्यात खातो. क. क पासून क. गावा. खरबूज. गावा नाही ग. खरबूज. खरबूज ख पासून झाला. कलिंगड म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. टरबूजला वॉटरमेलन जे आहे ना त्याला आपण मराठीत म्हणतो कलिंगड. काय म्हणायचं? टरबूज जे असतं त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये हा, तर दुसरा शब्द त्याला आहे कलिंगड. काय म्हणायचं? कलिंगड. ठीक आहे. आता तुम्हाला मला सांगा, तुम्हाला कुठली फळं आवडतात? प्रत्येकीने एकेकीचा फळ, आपापला आवडीचं फळ सांगा. द्राक्ष. मला द्राक्ष आवडतात, संत्रा आवडतं आणि आंबा आवडतं. खूप छान. आता मोसंबी आवडते सान्वीला. ठीक आहे. अथेना तुला? मोसंबी आवडतं, स्ट्रॉबेरी आवडतं, मँगो आवडतं, ग्रेप्स आवडतं आणि ऍपल आवडतं. ऍपलला मराठीत काय म्हणतात? संपसंड. सफरचंद. सफरचंद नाही, सफरचंद. ठीक आहे. आणि ग्रेप्सला काय म्हणतात? द्राक्ष. द्राक्ष. तर सान्वीला पण खूप सारी फळं आवडतात. खूप छान. असं सगळ्यांनी खूप फळं. हा तर अथेना तुला काय आवडतं? स्ट्रॉबेरी, द्राक्ष, आंबा, पेरू, गवा. गव्हालाच तर पेरूच म्हणतात ग. गवा म्हणजे पेरू. ठीक आहे. तर आता ही सगळी फळं आता उन्हाळ्यात, आता आपण काय खाणार आहे उन्हाळ्यात? काय वेगवेगळ्या प्रकारची काय खाणार आपण? आंबे. आंब्याचा रस कुणाला आवडतो? तुम्हाला सगळ्यांना आवडतो? मला पण आवडतो. आंबे. आपण आता भरपूर आंबे येणार. आता आंबे आपण छान खाऊन घ्यायचे. त्याच्यानंतर मग ज्या हवामानात जे फळ मिळतं ते पहिले खायचं. हो ना? तर आता आजचा आपला वर्ग आपण असाच बंद करूया. मी चैत्र वैशाख लिहिलेलं एक हे पाठवते ग्रुपवर. ठीक आहे. ते त्याला लिहून पहा, तुम्हाला जमतं का लिहिणं. टेबल पाठवते मी कसा लिहायचा आता. आणि
लिहून पहा. तुम्हाला च चा ची ची चे चे वगैरे सगळं लिहिता येतं ना? हा, तर मग ते लिहिता येईल तुम्हाला. तर मी ते पाठवते, ते एक वेळा तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं. ग्रुपमध्ये मला पाठवते. चालेल? हा, आणि आपण भेटूया पुढच्या रविवारी अजून नवीन काहीतरी. मग पुढच्या काय वेळी कोणी गोष्ट वगैरे सांगणार का पुढच्या वेळी? मला एक गोष्ट सांगायची होती. अगं बाई, सांगायची होती का? मग आहे का सगळ्यांजवळ वेळ? थोडासा पटकन ऐकूया का सान्वीची गोष्ट आपण? बरं, सांग सान्वी. छोटीशी काय ना? हा, हा, सांग आता मग. चल, आवाज येतोय व्यवस्थित. बोल पटकन. एका दिवशी एक बकरी होती, एक माटली होती आणि एक थोडी जाळी होती. ते एक जाळीला माहित होत सगळं. मग तिथे तिथे एक पूल होत आणि ते ब्लिझर ते उभे राहिले होते. तेव्हा मग मोठ्या बकरीला जायचं होतं. छोट्या बकरीला जायचं होतं, तर काय झालं, मोठ्या बकरीला एक आidea आली. ती खाली बसली आणि तिला छोट्या बकरीला सांगितलं, तू माझ्या डोक्याला जा आणि खाली उतरून माझ्या पाठीला जा. मग तिला असं कळलं. मग ती गेली. ती सलोने मग तिला दुसऱ्या बाजूने गेला. मग त्यासाठी मोला स्टोरी आपण युक्ती वापरायची आपली झाली गोष्ट. अरे वा, सो त्यामुळे काय करायचं? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. छान छान. तर पुढच्या वेळी कोण? प्रांजली आणि अथेना, तुम्ही सांगणार का एखादी गोष्ट? हो. चला मग भेटूया पुढच्या रविवारी. काय म्हणते? हा, प्रांजली काय बोलतेस? बाय बाय. बाय. चला भेटूया. चला, छान. बाय. चला, बाय 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 बाय. चला.